नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो, जर तुम्हाला ऑनलाईन सेंटर सुरू करायचं असेल किंवा सेतू केंद्र घ्यायचं असेल किंवा आपण त्याला ऑनलाईनचं दुकान म्हणतो, ऑनलाईनचं जर दुकान सुरू करायचं असेल, तर तुमच्याकडे ऑनलाईन आयडी असणं अत्यंत गरजेचे असतं. आता ही आयडी तुम्हाला कशा प्रकारे दिली जाते? तर मित्रांनो, ही आयडी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या ठिकाणी दिली जाते. बाकी कोणत्याच ठिकाणाहून ही आयडी तुम्हाला दिली जात नाही. जर तुम्हाला असं कोणी म्हटलं, तर मी आयडी देतो, तर 100% समजायचं तुमच्यासोबत फ्रॉड होणार आहे. तर लक्षात घ्या, आता या ठिकाणी ही आयडी तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिली जाते. यासाठी तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत फॉर्म मागवले जातात किंवा अर्ज मागवले जातात. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये या जागा निघालेल्या आहेत, त्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा, त्याच्या अटी काय आहेत, सेवा शर्ती काय आहेत, पात्रता काय, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्या अगोदर मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिलाय. त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा निघाल्या आहे हे कशा प्रकारे चेक करायचं, तुमच्या जिल्ह्यामध्ये जागा निघाल्या आहे की नाही हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता आणि कशा पद्धतीने अर्ज भरायचा ते सुद्धा सांगतो. मित्रांनो, कदाचित तुमच्या जिल्ह्यामध्ये या जागा निघाल्या नसतील, पण लवकरच तुमच्या जिल्ह्याची सुद्धा ऍड येत असते. तुमच्या जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार, तुमच्या गावच्या लोकसंख्येनुसार या ठिकाणी हे महाऑनलाईनची आयडी दिली जाते. कदाचित तुमच्या गावामध्ये जर या ठिकाणी जाहिरात येऊन जायला असेल तर काळजी करायचं काम नाही. जशी तुमची गावची लोकसंख्या वाढते तसं तुमच्या गावामध्ये आयडी सुद्धा दिली जाते. चला तर या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा निघाल्या आहेत किंवा कशा प्रकारे चेक करायचा आणि फॉर्म कशा पद्धतीने भरायचं ते या ठिकाणी बघूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम Googleवरती यायचंय. तुमच्या जिल्ह्यामध्ये व्हॅकन्सी निघाल्या आहेत किंवा नाही हे कशा प्रकारे चेक करायचं ते सांगतो. समजा तुमचा जिल्हा पुणे आहे, तर काय करायचं, पुणे.gov.in अशा प्रकारे टाका. समजा तुमचा जिल्हा चंद्रपूर आहे, तर चंद्रपूर.gov.in अशा प्रकारे तुम्हाला टाकायचं आहे. तर समजा चंद्रपूर जिल्हा आहे, तर मग अशा प्रकारे टाका आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर एक नंबरलाच तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट येईल. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमच्या जिल्ह्याची ऑफिशियल वेबसाईट असते. जो तुमचा जिल्हा असेल त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती अशा प्रकारे सर्व तुमच्या जिल्ह्याची इन्फॉर्मेशन दिलेली असते. आता या ठिकाणी समोर बघा, तुम्हाला एक 3 रेषा दिसतात बघा या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये. यावरती क्लिक करा. क्लिक केल्यामध्ये या ठिकाणी सूचना आहे आणि सूचनामध्ये घोषणा किंवा भरती हे ऑप्शन आहे. तर घोषणावरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघू शकता ग्रामपंचायत स्तरावर रिक्त असलेल्या जागा या ठिकाणी भरण्यासाठी ही जाहिरात आलेली आहे. अर्ज तुम्ही 5/3/2026 पासून तर 20 मार्च पर्यंत करू शकता आणि समोर PDF दिलंय. ते या ठिकाणी ही PDF ओपन करा. जसे तुम्ही PDF ओपन करसाल तर या ठिकाणी बघू शकता तुमच्या जिल्ह्याची केव्हा जाहिरात आली, तर 5 मार्च पासून तर 20 मार्च पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. तुमचं 18 वर्ष पूर्ण पाहिजे, त्यासाठी 12वी पास पाहिजे. तुमचं या ठिकाणी CSC असेल तर या ठिकाणी तुम्हाला मार्क्स वगैरे मिळतील. नंतर तुमच्या गावच्या या ठिकाणी व्हॅकन्सी दिल्या. कोणत्या गावामध्ये किती व्हॅकन्सी खाली बघा, काही ज्या गावची लोकसंख्या जास्त आहे तिथे 2-2 सुद्धा जागा आहेत. आता डॉक्युमेंट्स काय-काय लागतात? आधार कार्ड, पॅन कार्ड, CSC आयडी असेल तर CSC आयडी, संगणक प्रमाणपत्र असेल म्हणजे MSc अनुभव वगैरे असेल तर तो द्या. शैक्षणिक दस्तावेज म्हणजे तुमची 12वीची मार्कशीट वगैरे, बँक पासबुक, रहिवासी पुरावा, तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र, कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि एक भाडे करारनामा किंवा अट, एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागतात. आता या ठिकाणी हा जो फॉर्म आहे, हा फॉर्म टेलिग्राम ग्रुपला या ठिकाणी आपण दिलाय. तिथून तुम्ही डाउनलोड करा. या ठिकाणी हा फॉर्म भरून द्यायचा आहे आपल्याला. हा फॉर्म तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्रासाठी दिलाय. सर्वप्रथम फोटो लावा. नंतर खाली प्रथम नावामध्ये तुमचं नाव, मधल्या नावामध्ये वडिलाचं आणि आडनाव. नंतर तुमची जन्मतारीख, तुमचं जेंडर मेल, फिमेल काय जे असेल ते, तुमचा राहत असलेला कायमचा पत्ता, राहणार कुठले, पोस्ट कुठला, तालुका कोणता, जिल्हा कोणता, पिन कोड, खाली तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी जो रेग्युलर तुम्ही वापरत असाल तो. नंतर मग शिक्षण काय झालंय, समजा 12वी झालं असेल तर 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, MSc किंवा CC काय जे झालं असेल ते द्यायचं. नंतर तुमचं संगणक अनुभव वगैरे असेल तर द्या, नसेल तर सोडून द्या. कॉमन सर्व्हिस सेंटर, CSC आयडी असेल तर द्या. या ठिकाणी असेल तर तुम्हाला मार्क्स वगैरे मिळतील.
मग कुठे आहे, त्याचा पत्ता, त्याचं या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची. नंतर बघा, आपले सरकारी सेवा केंद्र या ठिकाणी तुम्हाला अगोदर तुमच्याकडे आहेत का असं विचारलं असेल तर द्यायचं, नसेल तर या ठिकाणी काही देण्याची गरज नाही, डायरेक्ट ब्लँक सोडून द्या. खाली या, नव्याने केंद्र स्थापन करायचे, ग्रामपंचायतीचे गट किंवा ग्रामपंचायतीचे नाव टाका. अक्षांश रेखांश हे तुम्ही Google मॅपवरून काढा. एकदम ॲक्युरेट तुम्हाला भेटतील. नंतर तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव, तालुका, जिल्हा, पिनकोड, पॅन कार्ड क्रमांक, पॅन कार्डवरील नाव, आधार नंबर, बँकेचे नाव, शाखा कोणती आहे, खाते नंबर. नंतर तुमची जागेचे स्वरूप कसं आहे, क्षेत्रफळ किती आहे, जागेचा पत्ता किती आहे, तेवढं तुम्हाला द्यायचं. आणि स्वतःची जागा असेल तर 8 देऊ शकता किंवा या ठिकाणी भाडे करार द्या असेल तर. नंतर संगणक संख्या किती आहे, तर 1, प्रिंटर किती 1, स्कॅनर किती 1, इंटरनेट सुविधा तर इथे सुद्धा होय करायचं आहे. इतर या वगैरे काही सुविधा असेल तर ते सुद्धा देऊ शकता. नंतर खाली यायचं डिक्लेरेशन दिलं, व्यवस्थित वाचून घ्या. दिनांक टाका, ठिकाण टाका. तुमची स्वाक्षरी करून तुमचं नाव या ठिकाणी टाकायचं. आणि सोबत कोणकोणते डॉक्युमेंट्स दिले त्यावरती टिक करून घ्यायचे. अशा पद्धतीने जेवढे तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, CSC आयडी, संगणक प्रमाणपत्र, संगणक अनुभव प्रमाणपत्र, शैक्षणिक दस्तऐवज, बँक पासबुक, रहिवासी कॅरेक्टर सर्टिफिकेट, जे काही जेवढे डॉक्युमेंट असेल तेवढे तुम्हाला तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नेऊन द्यायचे. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हा अर्ज करायचा आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल तर व्हिडिओला कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपला सुद्धा कमेंट करू शकता.